मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात रविवारी मध्यरात्री वाहनांची तोडफोड व दगडफेक प्रकरणात कोपरगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींची बुधवारी सायंकाळी ज्या परिसरात हा प्रकार घडला होता त्या भागात अटक केलेल्या 6 आरोपींची धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे. दिंडी दरम्यान पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींना घटनास्थळासह संबंधित परिसरातून फिरवत नागरिकांना कायद्याचा संदेश दिला. या प्रकरणात आतापर्यंत कोपरगाव शहरातील विविध भागांमधून 6 आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सनी जाधव, वैभव कुऱ्हाडे, राहुल चवंडके, रितेश सोनवणे, स्वराज सोळंके आणि अरबाज कलीम शेख यांचा समावेश आहे. दरम्यान धारणगाव रोड परिसरात वाहनांची तोडफोड, दगडफेक आणि दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत संबंधित आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत. सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव.